स्वरूप विगता कुंठ हा जिथं गती कुंठित होते आणि वैकुंठ शब्दाचा दुसरा अर्थ आहे जिथं विष्णू राहतो तो लोक. आता वैकुंठ म्हणजे लोकविशेष, वैकुंठ म्हणजे स्वरूप. आता स्वरूपातही काल्याचा कवळ नाही आणि लोकविशेष वैकुंठातही काल्याचा कवळ नाही. का नाही? त्याची संगती आहे का? काल्याचा कवळ होण्याकरता अर्थात हरी भजक पाहिजे तेव्हा भजन आहे, पंक्ती देणारा पाहिजे, खाणारा पाहिजे तेव्हा भोजन आहे. तसा भज्य म्हणजे परमात्मा पाहिजे, भजक भजन करणारे पाहिजे तेव्हा भजन आहे. स्वरूपाच्या वैकुंठात कोणी भजन आहे, कोणी भजक नाही, कवळ नाही. लोकविशेष वैकुंठात चतुर्भुज नर होऊन ठेवले, सगळेच देव आहेत. मग तू बी राणी मी बी राणी, मग पाना कोण आली? मग कोण आली? मग सगळे म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष आला संत संगे. का? कारण मृत्यू लोकात भज्य पांडुरंग आहे, भजक वारकरी आहे आणि भजनही आहे. वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काय. मग आम्ही येणार आता पण 8 तास घेऊ का नका, वेळेत संपवायचंय आपल्याला. मग आम्ही काय करणार? येणार. मग आलं काला खाणार, खाणार. पण कसा खाणार? एकमेका देवमुखी आम्ही वाटून खाणार, कारण आम्ही आपण काय करणार? काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, आम्ही वाटून खाणार, आम्ही एकटे नाही खाणार. खाल्लं की भक्तीची बी एक मस्ती. एखाद्याचा म्हणून लागला ना महाराज बागायता असं जर आपल्याला कोणी म्हणू लागला, त्याची कोणती मस्ती? संपत्तीची मस्ती. आपल्याला परमार्थाची मस्ती पाहिजे. लय बोलू नको, पट्ट्याला परमार्थिकाजवळ मस्ती असेल. नाही का? परमार्थिक माणूस, वारकरी माणूस नम्र असावा, लाचार नसावा. माणसानं काय असावं? नम्र असावं. कोणी क्षेत्रात, राजकीय व्यावसायिक क्षेत्रातला या सगळ्यांचा काय करायचा? आदर करायचा. हे आपली काय आहे? संस्कृती. उपेक्षा कोणाची नाही करायची. आली पुढारी दिल्याशिवाय, आला व्यापारी दिल्याशिवाय असं करून उपेक्षा करायची नाही. पण काय अपेक्षा? त्यांची लाचारी पण करायची असावं, लाचार नसावं. पण आम्ही खाणार आणि मग त्याची मस्ती, मग सुखे घालू होंगरी, मग ते खेळ खेळणार आम्ही. आणि मानसिक विकास होतो असे खेळ. जुने खेळ असेच होते. आत्याचे खेळ म्हणजे बोटाचा प्रॅक्टिस आणि डोळ्याचा ना सोडा. लुडो, पबजी, अजून काय रे,
पायर वा वा वा. या लागी अवतार तुमचा जगी. लय मोठं संकट आहे आपल्या देशासमोरचं. फार मोठे नेत्रतज्ञ मला भेटले होते मुंबईमध्ये. ते मला काय म्हटले, ते म्हटले काही माणूस दिसणार नाही. एवढे आपण काय झालोय, त्या मोबाईलच्या आधीन गेलोय. असो, सांगण्याचं तात्पर्य आम्ही खेळ खेळणार कसे. आता मी खेळाचा प्रकार सांगतो, तुम्ही ओळखायचा. वेळ कमी आपल्या. काठी घ्यायची, पायातून फेकायची. या खेळाचा फायदा काय होतो, माणूस चपळ होतो, चंचल येतो माणसाला. माणसानं जाड असावं पण जड नसावं. काय माणसं जाड नाही पण भलते जड, जागचे उठतच नाही, त्यांना लागत नाही. अजून का खिपऱ्यावर खिपऱ्या ठेवायच्या आणि चेंडून उडवायच्या. एकाग्रता प्रमाणात शब्द काय वापरला, इंग्रजी शब्द वापरला मला, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन, हा ते हा ते म्हणले ते एकाग्रता. त्याला कबड्डी म्हणतो, जुना त्याला होतो की म्हणतात कबड्डी 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 कबड्डी. घ्यायचा दिसत त्याला हवायचा. धप्पाकुटी, धपाधपी, रपारपी, धप्पाकुटी. ज्या लेकराला साधी चापड सण होत नाही ते खेळताना चेंडूचा मान सहन करतो. का बरं, सहनशीलतेचा अभ्यास आहे तो खेळ. म्हणजे असा खेळ असतो. खेळ ज्यांनी खेळला कोणता, चेंडू मारायचा काय म्हणजे तुम्ही त्याला, धप्पाकुटी. हा खेळ ज्यांनी खेळला त्याला लग्न झाल्यावर बायकोन तांब्या फेकून मारू द्या, डोक्यात घालू द्या, सहन करायची ताकद आम्हाला यायची. खेळू लागलो सुरकवडी माझी भोंगडी हरपली. 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 माझी भोंगडी हरपली, माझी भोंगडी हरपली, माझी भोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी भोंगडी हरपली, माझी भोंगडी हरपली, माझी भोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी भोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी भोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी भोंगडी हरपली. गेला रे गेला, गेला रे गेला, गेला रे गेला, गेला रे गेला. वरचे वरी गेला, वरचे वरी गेला, वरचे वरी गेला, वरचे वरी गेला. हातीचे जमावे तो आणि गोला, हाती देऊन काढून ठेवला शिवाय देवला. चमक चुबक चुबक बोळा जीवन खेळ
तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. जे वाळवंट बरव आहे, नीट आहे, उत्तम आहे, सर्व अधिकार सेव्य आहे, सुलभ आहे आणि निश्चित फलापर्यंत नेणार आहे. अशा वाळवंटात आम्ही येणार, खेळ खेळणार, काला करणार आणि खाणार. आणि याच्यासाठी मी पुन्हा येईन. विठोबा